श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांसाठी खूप असे महत्त्वाचे काही उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे घराची भरभराटी होईल, घरात सुख समृद्धी आणि शांती नांदेल. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटचा उपाय देखील इतकाच महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर ते कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊयात. नंबर 1. पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला ठेवा आणि धूप-दीप अगरबत्ती उजव्या हाताला ठेवा. 2. पूजा करताना आपल्या हातामध्ये नेहमी बांगड्या घालाव्यात, गळा कधीही रिकामा ठेवू नये. 3. पूजा करताना केस ओले असतील आणि केसामधून जर पाणी टपकत असेल तर अशा वेळेस पूजा करू नका. केस कोरडे करून नंतरच पूजा करा, अन्यथा खूप पाप लागेल. 4. शास्त्रानुसार स्त्रीने डोक्यावर चंदनाचा टिळा लावू नये, कारण शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंत डोक्यावरती हळद कुंकू लावावे. 5. स्वयंपाक करून झाल्यावरती गरम तव्यावर कधीही पाणी शिंपडू नये. असे केल्याने तुमच्या आयुष्यात खूप समस्या उद्भवू शकतात. 6. स्वयंपाकघरात कधीही तवा उलट ठेवू नये. असे केल्याने तुमची आर्थिक हानी होऊ शकते. 7. रात्री जेवण केल्यानंतर भांडी तशीच बेसिनमध्ये गोळा करून ठेवू नये. असे केल्यामुळे दारिद्र्य येऊ शकते. 8. मासिक पाळीमध्ये महिलांनी थंड पाणी अजिबात पिऊ नये, यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. 9. मासिक पाळीमध्ये महिलांनी कांदा खाऊ नये, त्यामुळे दुर्गंधी येते. 10. स्वयंपाक करण्यापूर्वी तव्यावरती दुधाचा शिडकाव करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.